नमस्कार, मी तेजस भागवत, ऋतम मराठी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण दिवसभरातील प्रमुख राजकीय आणि इतर घडामोडी जाणून घेणार आहोत। तर पहिलीच बातमी येते ती म्हणजे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीची। गेले कित्येक महिने राजन साळवी यांची एसीबी चौकशी करत आहे। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जानेवारी महिन्यात एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानावर छापेमारी देखील केली होती। तसेच एसीबीने दिलेल्या तक्रारीनुसार राजन साळवी, त्यांचा मुलगा, त्यांचा भाऊ आणि त्यांची पत्नी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र राजन साळवी यांनी मुंबई हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती। मुंबई हायकोर्टाने यावर सुनावणी करताना राजन साळवींच्या कुटुंबियांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे। तसेच एसीबीच्या चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देश देखील दिले। त्यानुसार आज रत्नागिरी येथील एसीबीच्या कार्यालयात राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची आज पुन्हा एकदा चौकशी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर दुसरी घडामोड अशी आहे की देशभरात आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले। त्यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका किंवा आरोप करण्याचे कोणतीही संधी सोडताना आपल्याला दिसून येत नाहीयेत। तसेच आता उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या सभेमध्ये ईव्हीएम मशीनवरनं पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी विरोधक जिंकले की ईव्हीएम चांगलं आणि ते हरलं की ईव्हीएम खराब, असं हे त्यांचं नेहमीच झालेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना ओपन चॅलेंज दिलं होतं की ज्यांना कोणाला ईव्हीएम हॅक करणं शक्य आहे त्यांनी ते करून दाखवावं। मात्र कोणताही राजकीय पक्ष ते करू शकला नाही, असा जोरदार हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर केला आहे। पुढील बातमी येते ती देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल। गेले काही दिवस राज्याच्या आणि देशाच्या वातावरणात आपल्याला काहीसा बदल पाहायला मिळतोय। म्हणजे कधी कडाक्याची थंडी आहे तर कधी कडाक्याचं ऊन आहे, तर अवकाळी पावसाचा फटका देखील देशातील काही भागांना बसलाय। डोंगराळ भागामध्ये जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद आहेत। तसेच भूस्खलन झाल्यामुळे संपूर्ण देशात अवकाळी पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जवळजवळ 12 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। तसेच येत्या 48 तासांमध्ये देशासह राज्यातील इतर अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिलाय। त्यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भातली एक बातमी आहे ती म्हणजे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। छत्रपती संभाजीनगर, अकोला, जळगाव तसेच इतर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत। तसेच सध्या जो महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे प्रत्येक पक्ष अनेक जागांवर आपापला दावा ठोकतोय। त्यानुसार आज राज्यातील महायुतीचे महत्त्वाचे नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे कदाचित अमित शहांशी या विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे अमित शहा यांच्याबरोबर चर्चा झाल्यास महायुतीचा राज्यातील जागा वाटपाचा तिढा सुटणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तसेच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार असून अकोल्यातील पदाधिकाऱ्यांशी देखील ते चर्चा करणार आहेत। तर या होत्या आजच्या दिवसभरातील प्रमुख राजकीय आणि इतर घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी ऋतम मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्या पुन्हा एकदा नवीन घडामोडींसह भेटूया। धन्यवाद।